मालकानं बी 3-4 महिन्याचा पगार दिला नव्हता. त्या दिवशी मालक झोपड्यात आले आणि श्यामीला म्हणले, पोरी हात पुढं कर. श्यामीनं हात मोहर केला तर श्यामीच्या हातात कसली बसली कागद ठेवली होती. श्यामीनं डोळं उघडून बघितलं. म्या बी काय आहे म्हणून बघितलं आणि मालकाला विचारलं, मालक हे काय आहे, कसली कागद आहे ती? मी असं विचारल्यावर मालक म्हणले, माझा तुझा पगार मी किती दिवस नाही दिला. आज त्या पगाराच्या बदल्यात मी गावात एका नडलेल्या शेतकऱ्याची अर्धा एकर जागा तुझ्या नावावर करून ही कागदपत्र आणल्यात. तेव्हा याच्यावर तुझ्या सह्या करायला मी कागदपत्र घेऊन आलो आहे. मादा म्या तुला म्हणलं होतं ना, एक ना एक दिवस मी तुला हक्काची जमीन आणि हक्काचं घर घेऊन देईल. तो शब्द म्या पाळलाय बघ. तेव्हा चल अगोदर खुणा केल्यात तिथं सह्या करून टाक. हे शब्द ऐकाय कान तरसले होते. पण मालकाचा हात हातात धर डोळे गाळत मालकाला म्हणलो, मालक हा अजून किती उपकार करशाल आमच्यावर. एवढे मोठं मन आमच्यासाठी दाखवत आहे. देवाचं रूप आहे तुमचं. पण हे नको आमसनी. मी कष्ट करतो आणि कष्टाच्या हिमतीवर जेव्हा होईल तेव्हा घेतो. तुम्ही नका काळजी करू. अरे महाद्या येड्या, तुझ्या 3-4 महिन्याचा पगारच येईयो. मालकानं समधी कागदपत्र माझ्या हातावर ठेवली आणि माझ्या सह्या घेतल्या. आज आमच्याकडं हक्काची जमीन झाली होती, ती बी घामाच्या कष्टाच्या पैशातनं. इतके दिवस डोईवर छप्पर भी वेशीच्या बाहेर मसनवाट्याच्या जवळ मिळालं होतं आणि ते बी बिनभरवशाचं. कवा उचलून फेकत्याला नेम बी नव्हता. पण देवानं जणू कृपेचा हात डोसक्यावरनं फिरवलेगत वाटायला लागलं होतं. आज या झोपड्यात राहून भंजून भाकरी कोरड्यास काय मिळेल ती खाऊन पांग फेटला होता आमचा. म्हणते ती नवं उकिरड्याचा पांग फेटतोय. मग आम्ही बी माणसंच होतो. मालकाकडं कामाला काय लागलो आणि नशीबच बदलायला लागल्यासारखं झालं. मी आणि श्यामी दोघं बी त्या मालकाच्या पाया पडून पडून बेजार झालो होतो. त्यांचे आभार मानून त्यांच्यासाठी देवाकडं दुवा बी मागत होतो. आज या कलियुगात जणू हा देवच आमच्यासाठी अवतारला. मी पळत पळत जाऊन माझ्या आराध्याला म्हणजे नंदाबाईंना हे समद जाऊन सांगितलं आणि ती समधी कागद त्या बाईंच्या चरणावर ठेवून दिली. बाईंना ही समद बघून लय आनंद झाला होता. बाईंनी माझी पाठ थोपटली होती. बाईंना माझ्याबद्दल वाटणारा अभिमान अजूनच वाढत चालला होता. मी समधी कागदपत्र बाईंच्याकडेच ठेवली. आज श्यामीला आणि मला लय आनंद झाला. कवा मनी ध्यानी बी घराचा विचार नसताना आज ती जागा आमची झाली. काय कसं काय झालं काय कळलं नव्हतं. बाई म्हणल्या, महादेव आता तुला पुढच्या शिक्षणासाठी चांगला कसून अभ्यास करायला पाहिजे बरं. आता तुझी ॲडमिशन 11वीत घ्यावी लागेल. माझं हे कर्तृत्व आणि अभ्यासातला नंबर बघून समध्याच लोकांची आमच्याकडं बघायची नजरच बदलली होती. अगोदर आम्हासनी कोणी मान देत नव्हतं का आमच्या संग कोणी बोलत बी नव्हतं. पण आज स्वतःहून लोक बोलायला लागले. बाईंनी स्वतः पैसे भरून फॉर्म भरून माझं ॲडमिशन केलं 11वीत. माझी जिल्ह्यात पहिला आलेली बातमी समध्या पेपरमध्ये छापून आल्यामुळं समध्या पेपरात माझा सत्कार केलेला फोटो आलता. समधी मोठ्या उत्सुकतेनं माझ्याकडे बघायची, माझी विचारपूस करायची. पोरांचा तर मी लाडकाच झालतो. समध्या वर्गात माझा आदरयुक्त दरारा वाढला होता. पोरं म्या म्हणन तसं करत होती. माझ्यामुळं 4 पोरं बी अभ्यासाला लागली होती. कवा आमच्या खानदानात कुणी बी असा शाळेत नंबर काढला नसेल तसा माझा नंबर आल्यानं माझी मलाच लय मोठं झाल्यागत वाटत होतं. समध्याच पंचकोशरीत माझा नंबर आलेली बातमी पेपरमध्ये छापली. त्यामुळं आजूबाजूच्या गावातल्या झेडपीच्या शाळेतले सर पोरांना घेऊन मला भेटायला लागले. म्या कसा अभ्यास केला याचा आदर्श पोरासने मिळावा म्हणून पोरांना भेटायला आणायला लागले. त्या पोरासनी समजा सांगताना ऊर भरून आल्यागत वाटत होतं. जणू समजाचा आदर्शच म्या झालतो. बाई तर माझ्याकडं बघितलं की आईला जसा लेकराकडं बघून पाना फुटावा तसा त्यांना प्रेमाचा पाना फुटत होता. त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रूचे बांध फुटून वाहत होते. त्यांच्या 3ऱ्या पोराप्रमाणे त्या माझ्यावर जीव ओतत होत्या. असंच एक दिवशी शेजारच्या गावातनं बापानं कुठं पेपरात बातमी वाचली आणि माझा फोटो बी बघितला कोणाला ठाव. दारूच्या नशेत आला की झोपड्याकडं.
इतके दिस पोरं जिंदा आहे ती कमी आली आहे ती हे बघाय बी पुण्यांदा झोपड्याकडं वाट वाकडी झाली नाही. पण आज पेपरात पोरगं झळकलं का लगेच आला तंग टाईट होऊन. श्यामी एकटी झोपड्यात अभ्यास करत होती. श्यामे म्हणत थेट झोपड्यात घुसल्यावर श्यामीला बी काय बोलता येणार. श्यामे जॅक बांधलं की झोपडं मजाच आहे की दोघाची बी. बरं झालं डोसक्यावर चांगलं जापर तरी झालं, नाही तर टिप्पी गाळायचं काय, वारा आला का पाडायचं काय, लयच बिनभरोश्याचं होतं. बरं झालं मी इथं राहतो आता तुमच्या संगट, मला बी तुमच्या बेगर कोण आहे जगात दुसरं. श्यामी पळाली दचकून आणि म्हणली तुम्ही अगोदर बाहेर जावा, मला अभ्यास करायचा आहे. आत्ता दिसलो होय तुम्हासने आम्ही, किती कष्टाचा दिस काढलेलं पोरांनी, तुम्हाला काय ठाव आहे का. तुम्ही जावा आता. महादानं जर तुम्हाला बघितलं तर त्याचं डोसका अजून उठल. गप गुमान घासभर भाकर खावा आणि लगेच चालतं व्हायचं. श्यामीच्या जीवावर आलतं हे शब्द बोलायचं, पण नाईलाज होता. श्यामीला 2 हात करत आईच्या फोटो पुढं ठेवलेलं बक्षिसाचं पाकिट बघून त्याला जोरच आला. तावात त्यांनी ते पाकिट घेतलं, पाकिट फोडलं, त्यातल्या कोऱ्या करकरीत नोटा बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो लागला पळून जायला. श्यामीनं बापाला किती अडवायचा प्रयत्न केला, पण तिला ढकलून तो पडला बाहेर. तेवढ्यात मी झोपड्याकडे येताना बघितल्यावर नाहनीची आड दाडला. मी झोपड्यात बघितलं तर श्यामी भोकाड पसरून रडत होती. महाद्या तुझं बक्षीस बापानं पळवलं रे. असं ऐकलं माझं डोसकं अजूनच तापलं. तसा मी मागं वळलो, पण तवर बापानं म्हसोबाचं देवळं गाठलं होतं. मी समधीकडं हुडकत होतो बापाला. कुठं फेडणार होता पाप देवाला ठावं. बाप लेकराच्या सुखापायी मरतो, पण आमचा बाप पोटच्या पोराचं कौतुक करायचं सोडलं, उलट त्याने मिळालेलं बक्षीस चोरावाने घेऊन गेला. समधीकडं हुडकलं पण कुठं बी नाही सापडला. मी समधीकडं हुडकस्तवर पाशार बी झाला होता तो. रिकाम्या हातानं झोपड्याकडं परत पावलं फिरवायला लागली. झोपड्यात येऊन श्यामीच्या गळ्यात पडून रडलो तवा. मोकळं झालेवानी वाटलं बघा. श्यामीनं मला जवळ घेतलं, समजावून सांगितलं, महाद्या असू दे, बानं तुझं बक्षीस नेलं तर नेऊ दे. अरे आईच्या फोटोपाशी ठेवलं का यानं बानं घेतलं काय, समजा सारखंच आहे ना. मग तू जीवाला लावून घेऊ न ग, तुझ्यात अजून बी मोठं बक्षीस मिळवायचं बळ आहे. अरे मी त्याला कितींदा अडवलं पण मला ढकलून गेला. महाद्या मी काय बी करू शकले नाही बघ रे. असं म्हणून आम्ही दोघं बी एकमेकाच्या गळ्यात गळं घालून रडत होतो. आमच्या रडण्याच्या आवाजानं बाईजा काकू आली आणि म्हणली, अगं हे श्यामे काय झालं ग बोकाड वास आहे, चला हातपाय धुवा, मी तुमच्यासाठी म्हशीच्या दुधाचा गरगरीत चहा आणलाय, गरम गरम प्या म्हणजे बरं वाटन. मग श्यामीनं मला सावरत म्हणली, महादा जा हातपाय धुवू आणि बाईजा काकूला पितळी दे चहा वात आहे. हातपाय धुवून बाईजा काकूनं आणलेला तांब्यातल्या चहा 2 पितळ्यात वातला. फुरक्या मारत तो चहा आमच्या चहा परस लई झाक असल्यानं मिटक्या मारत प्यालो. जरा वेळ बसल्यावर बाईजा काकूनं परत इशियाला हात घातला. काय झालं तर मागा रडाया. असं म्हणल्यावर श्यामीनं समद काकूला सांगितलं. काकूनं जी तोंडाचा पट्टा गिरणीच्या पट्ट्यावाने सोडला. या बियावड्याचा मोडदा बशिवला. त्याला पोटच्या पोराच्या बक्षिसाचं पैसे कमी पडले, ती बाटलीचं बूच आवळाय वय. ताल सोडल्यावाने वागायला लागले की ते. हाताची 5 बोटं कडा मोडत ती बाला शिव्या देता बेजार झाले. त्यांनी बी मला जवळ केलं, समजावलं आणि कमरेची लुगड्याची वळकटीतली 100ची नोट टेकवली माझ्या हातावर. मला म्हणली, हे बघ लेकरा, तुझ्या समद्या गावात नाही एवढा मोठा सत्कार झाला. समद्या लोकाच्या डोळ्याचं पारणं फेडलं बाबा तू. अरे आईचं पांग फेटलं असतं हे समद बघून. समद्याने तुला ते काय म्हण शुभेच्छा बिभेच्छा काय दिल्या, मला म्हातारीला काय बी देणं झालं नाही. तेव्हा माझा आशीर्वाद म्हणून ही फक्त 100ची नोट लय दिवसापासून जपून ठेवली होती. तुझं बक्षीस गेलं म्हणून रडत बसू न ग. हे बघ, मी तुला फुल नाही तर फुलाची पाकळी देती, तेव्हा न रडता पुढं जोमानं शिकून मोठा हो बाबा लवकर. असं म्हणल्यावर मी काकूच्या पाया पडत म्हणलो, काकू आमसने फक्त तुमचा आशीर्वाद द्या. या पैशाची गरज तुम्हासनी आहे, तेव्हा पैसे तुमच्याकडं असू द्या. लय शिंग फुटल्या खरं महाद्या तुला. मी दिल्या ती नवं प्रेमानं गुमान ठेवायचं.
तुझं गेलेलं बक्षीस समज तुझ्या जीवाला. काकूचा धाक आणि तिचं प्रेम, त्याच्यापुढं मला काय बी बोलता नाही आलं. मी ती नोट परत आईच्या फोटोजवळ ठेवली. तशी आम्ही म्हणली, महादा आता एक चूक झाली, पुण्यांदा करू नको, ही तुझं बक्षीस आहे नव. तेव्हा आईच्या फोटोला दाव, उतरंडीच्या खालच्या गाडग्यात डाळ वतली, त्यात घालून ठेव. असं म्हणल्यावर मी त्या डाळीत खुपसून ठेवली ती नोट. श्यामीनं काकूला मालकानं दिलेली जमिनीचे बी सांगितलं. अरे काकूला काय आनंद झाला, अक्षी आईला आनंद होईन तसा आनंद तिच्या डोळ्यात दाटला होता. काकूनं आमच्या दोघांच्या डोसक्यावरनं मायेनं हात फिरवला होता, त्याची ऊब अजून मी अनुभवतोय. माझी बाईंनी 11वीची वया, पुस्तकं समद घरी आणून दिलं. परत अभ्यासाचं वजं पाठीव बांधून कामावर बिजावून घरातल्या साऱ्या जबाबदाऱ्या पायात बळ आणून मी पेलत होतो. श्यामीसारखं वरडायची, महाद्या भास्कर कामावर नग जाऊ, आता अभ्यासाकडं बघ. पण मालक काय केलं ना, मला सोडाय तयारच नव्हते. मालक म्हणायचे, माझा जेव्हापासनं तू कामावर आलाय तेव्हापासनं माझं नशीब उघडलंय. आणि म्या म्हणायचो, मालकाकडं कामाला गेल्यापासून माझं नशीब बदलायला सुरुवात झाली. शाळेला कवा बावा दांडी मारून अभ्यासाचा आणि कामाचा ताळमेळ मी बसवत होतो. रात रात जागून कामाचा जुगाड लावत होतो. मालाच्या गाड्या उतरवायच्या, वाळू, विटा, सळ्या, सिमेंटची पोती पत्र्याच्या शेडमध्ये मोजून लावायची. बघता बघता कामाचा व्याप बी वाढला होता आणि अभ्यासाचा ताण बी वाढला. असंच एक दिवशी रातच्याला डबा घेऊन रातपाळीला कामाला गेल्यावर माझ्या संग एक सलीम चाचा बी असायची तिथं झोपायला. त्यामुळं मला घोर नव्हता. त्या दिवशी समधी कामावरनं कामगार निघून गेल्यावर मी आणि सलीम चाचा आणलेला डबा गप्पा मारत मारत खात होतो. तेवढ्यात कुणीतरी कुजबुजल्यागत आवाज यायला लागला. आवाज कुठून येतोय बघाय मी हळूच गेलो, बॅटरी दाबली. तर त्या बॅटरीच्या उजेडामध्ये नंदाबाईचं पोरगं नितीन, ज्यांनी शाळेत तमाशा केला त्यात तो पोरगा, त्यो एका पोरीबरोबर पत्र्याच्या शेडच्या आड धाडला होता. नितीनच्या तोंडाचा आता गप्पदिशी दारूचा वाज बी येत होता. त्याला बघून तर माझं डोसकं छटकलं होतं, पण बाईचं पोरगं होतं म्हणून काय बी करता येत नव्हतं. मीच त्याला म्हणलं नितीन भाऊ इकडं कुठं आला आणि ही कोण आहे तुमच्या संग. मी त्याला विचारले हो, त्यांनी माझं तोंडच दाबलं आणि मला म्हणला, महाद्या जरा हळू बोल, आमच्या मागे पोलीस लागलेत, आम्हाला आजच्या दिवस इथे थांबायचं आहे. तो असं म्हणलं एवढी मोठी बालागत आल्यागत वाटत होती. एक तर आपण दुसऱ्याच्या कामावर, त्यात या असली बेदगाळ्यात घ्यायची म्हणजे डोसक्याला अजूनच ताप. पण बाईंसाठी म्हणून काय बी करायची तयार. मी त्या दोघांना बी एका पाण्याच्या टिपाडात बसवलं, वरनं झाकण दिलं हळूच ठेवून. तेवढ्यात पोलिसाची गाडी आली ना, भोंगा वाजवत. माझ्या तर हातापायातनं बळच गेल्यागत झालं. हे मोठं संकट माझ्यासमोर उभं होतं. पण ही समद भ्या एका घोटात गिळत मोठ्या धीरानं पुढं जायचं ठरवलं मी. पोलीस समधीकडं तपास करत होते. पोलिसाची फौज आमच्या कामावरच हुडकत धाड टाकाय आले. पोलिसांनी मला आणि सलीम चाच्याला विचारलं, अरे इथं कोण पोर आणि एक पोरगी आले का. आता पोलिसाच्या पुढं खोटं बोलायचं म्हणजे मानावर टांगती तलवारच की. माझी तर बोबडी वळायला ग तत्त व्हायला लागलं. शेवटाला अंगात उसनं बळ आणलं आणि म्हणलं, नाही साहेब इथं कोण, हे तर आम्ही दोघंच असतो रातच्याला. साहेब तुम्हाच नाही, झडती घ्यायची असेल तर घ्या बघा. मी पोलिसांनी म्हणालो होतो झडती घ्या म्हणून, पण जेव्हा त्यांची फौज आतमध्ये शिरली तेव्हा माझ्या काळजाचं पाणी व्हायला लागलं. आता चुकून बी ही दोघं सापडली तर आपली काय खैर नाही. आणि कसा बी असला तरी बाईंचा पोरगा त्यो, म्हणजे माझा गुरुभाऊ आहे की. देवा तूच यातनं वाचव रे, असं म्हणत देवाला आळवत होतो. पोलिसांनी समधीकडं झडती घेतली पण हाताला काय बी लागला नाही. आता समधीजणं जाणार तेवढ्यात पाण्याच्या पत्र्याच्या टिपाडातनं खड्डा आवाज आला. तशी 2 हवालदार तिथं गेले. आता ती टिपाडाचं झाकड उघडणार होती तवर मी हळूच म्याव म्याव करत आवाज काढला आणि म्हणलं, अहो साहेब मालकाची मांजरी नेली या, तिला 4-5 पिल्लं झाल्या. ती मालकानं पायाखाली सारखे वाळा करते ती म्हणून त्या टिपाड्यात ठेवल्यात, म्हणजे तुम्हाला बघायचं असलं तर घ्या बघून. असं म्हणलं होतं हवालदार म्हणला, चला इथं किती वेळ घालवायचा आहे, दुसरीकडं छापा टाकू, कुठं पुढं गेलेत का बघू. म्हणून ती चालली तवर सलीम चाच्यानं त्यांना अडवलं आणि विचारलं,
त्याच्यावर पोलीस म्हणले, अहो काका, त्या पोरांनी लय मोठा गुन्हा केला आहे, एवढा मोठा ड्रग्सचा माल विकताना त्यांना पकडलं होतं, तेवढे दोघं झाली पसार. त्यांचा पाठलाग करत आम्ही इथपर्यंत आलो आहे. जे तुम्हाला इकडं दिसली ना, तडक पोलिसांच्या ताब्यात द्या, नाही तर तुम्हीच त्यांची पाठराखण केली तर तुमच्यासुद्धा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. पोलिसाच्या तोंडनं ते ऐकलं तर माझं डोसकं जाम उठलं. आत्ता तडक जावावं आणि दोघांनी बी पोलिसाच्या ताब्यात द्यावावं असं मनात लाख वेळा आलं, तरी बी बाईंचा चेहरा डोळ्यासमोर आल्यानं माझं हातच बांधल्यागत झालं. पोलिसांची फौज निघून गेल्यावर मी ते टिपाचं झाकण काढलं. दोघांनी बाहेर यायच्या अगोदर सलीम चाच्याला बाईच्या घरी जायला सांगितलं. मी झाकण काढच तर बाई तिथं आल्या. त्या दोघांनी बाहेर काढल्यावर समद बाईच्या कानावर घातलं. बाईंनी नितीनच्या कानाखाली एवढ्या जोरात लावली का आवाज घुमायच लागला. बाईंचा राग आज अनावर झालता. बाई म्हणल्या त्याला, असले धंदे करतोस तू? तुला लाज कशी नाही वाटली रे असं वागताना? अरे तुझ्या आईवडिलांना समाजात किती मान आहे आणि तू असं वागतोयस की लाजेनं शर्मेनं आमची मान पार खाली जातीये. चल, मला आता हे सगळं असह्य झालंय. महादेव, तू चूक केलीस, याला द्यायचं होतं पोलिसांच्या ताब्यात, म्हणजे कळलं असतं याला. थांब थांब, मीच तुला देते, पोलिसांच्या हवाली करते तुला. जा तुरुंगाची हवा खा, म्हणजे कळेल तुला कसं असतं ते. तू ड्रग्ज विकतोस? तुझी एवढी मजल गेली का नितीन? अरे माझ्या संस्कारात काय कमी पडलं म्हणून तू आज असा वागलास? तुझ्यामुळे पोलीस तुझा पाठलाग करत सगळ्या गावात हिंडतायत. काय राहिलं आज माझं? ज्या गावाच्या हितासाठी मी झटले त्याच गावात माझ्याच पोटच्या गोळ्यानं माझं नाव घालवावं, यापेक्षा मरणयातना काय असतील? असं म्हणून बाई नितीनला परत आणायला लागल्या. पोलिसांच्या हवाली करतो म्हणल्यावर नितीन घाबरला आणि बाईंच्या कधी नव्हतं पाया पडला, विनवणी करायला लागला. समद्या कामावर इजापूरच्या गोल घुमटात आवाज घुमायला लागला. आई मला माफ कर, एक वेळेला मी चुकलो, परत अशी चूक नाही करणार आयुष्यात. आई तू म्हणशील तसं वागेन. महाद्या तुझा आई ऐकते, तुझ्या पाया पडतो मी, एकदा आईला समजव रे. असं म्हणून नितीन माझ्या बी पाया पडायला लागला. मी आज बाईला हात जोडला आणि म्हणलं, बाई एकदा माफी करा. मला हाताला धरून उठवत बाई म्हणल्या, बघ नितीन, या एवढ्याशा लेकराला उपकारांची जाणीव आहे, पण तुला आईच्या दुधाच्या उपकाराची जाणीव नाही. आता तुला शेवटचं सांगते, तू जर सुधारला नाहीस तर मी तुला पोलिसांच्या हवाली करणार. ही तुला सुधारायची शेवटची संधी आहे. असं म्हणून बाईने त्या पोरीच्या बी कानाखाली मारले आणि म्हणल्या, अगं सटवे, आईवडिलांनी असले धंदे करण्यासाठी जन्म देऊन मोठं केलं आहे का? चल तुझ्या आईवडिलांना सांगते सगळं. असं म्हणून तिला वडत नेल्यावर ती बी हातापाय पडायला लागली. मी आज बाईंना समजावलं. बाईंनी नितीनला पोलीस स्टेशनात नेलं, समजा गुन्हा कबूल करायला लावला. काय पैसा असतील ते भरलं, सरपंचाला सांगून नाईलाजानं त्याला सोडावलं. पण या समध्या गोष्टीमुळं नितीनच्या डोसक्यात प्रकाश पाडला. त्याच्यातली माणुसकी जागी झालती. तेव्हापासनं बाई सांगत्याल तसंच वागायला लागला. तो अभ्यास करून समध्यासनी चांगलं बोलून घरातली बी कामं करायला लागला होता. कामावर येऊन एक दिवशी त्यांनी माझी माफी बी मागितली, माझा आभार बी मानलं. म्हणला, तुझ्यामुळे मी आज सुधारलो आणि माणसात आलो. मला धन्यवाद देत होता. बाई बी मलाच धन्यवाद देत होत्या. महादेव, आज तुझ्यामुळे माझा नितीन मला परत मिळाला. तुझे उपकार मी नाही विसरू शकणार अरे कधी. बाईचा समजल्यावर मला भरूनच आलं. आज बाईंच्या डोळ्यातला आनंद बघून मी धन्य झालतो. त्यांच्या उपकाराची उतराई माझ्याकडनं होणार नव्हती, पण आज माझ्यामुळं थोडं का होईना त्यांच्या आयुष्यात आनंद आला, याचं मला अप्रूप वाटत होतं. बाईंना माग एकदा नितीन सुधरल हा शब्द दिलता म्या, त्याचं सार्थक झाल्यागत वाटत होतं. बाईंच्या डोसक्यावरचं वजं कमी झालं होतं. आज त्या माऊलीला आनंदात बघून, त्यांचा हसरा चेहरा बघून माझ्या जीवाला समाधान वाटत होतं. शाळेचा आणि कामाचा ताळमेळ घालता घालता मी 11वी बी अव्वल नंबरानं पास झालो होतो. आता पुण्यांदा बोर्डाचं वरी चालतं. 12वी म्हणजे अंगावर काटाच आला होता, पण ते संकट नव्हतं, ते एक आव्हान होतं मी स्वीकारलेलं. 12वीला गेल्यामुळं उंच चालतो. आईसारखी अंगकाठी होती माझी, एक शेवडी, उंचच उंच. झोपड्यात यायचं म्हणलं तरी बी खाली वाकून यावं लागत होतं.
पायाची तंगडी बी लांबवर झाल्यामुळं झोपड्यात झोपायला पाय पुरत नव्हतं. त्या थंडीच्या दिवसात पोटात पाय खुपसून झोपीचं समज खोबरंच व्हायचं. श्यामी उठल्यावर तिचं बी हातरून पांघरून अंगावर घेतल्यावर जरा ओब आल्यागत वाटायचं. त्या दिवशी श्यामीनं राग पोत्याचा बारदाना बी अंगावर टाकला. अंगावर 20-21 किलोचं वजं टाकल्यागत वाटत होतं. म्या बी तावानं उठून बघितलं, तो पोत्याचा बारदाना माझ्या अंगावर आणि श्यामी वरडत होती, अरे माद्या 12वीला गेलाय तरी बी लवकर उठून अभ्यासाला बसायला जीवाव येते का? झोप बाबा झोप, अजून दिस डोसक्यावर इस्तवर झोप हा. असं म्हणत ती गेली घागर कडव घेऊन पाण्याला. म्या बी तनतन करत उठलो आणि म्हणलो, अगं श्यामी रोज तर काय कधी नव्हती एक दिवस झोपलो तर तुझा पट्टा चालूच आहे. किती अभ्यास करायचं का अजून? तुला जेव्हा तेव्हा त्या अभ्यासातच पडलेला असते. असं म्हणत दात घासत बाहेर आलो तर माझं ऐकाय श्यामी होती कुठं? तिथं कवाच पाण्याला गेली. श्यामी यायच्या आत गार पाण्यानं बाढा आंघोळ करून घेतली. किलोभर किटान चढलेल्या बाटलीतलं तेल बॉडवर हातावर घेतलं. दोन्ही हातानं चोळलं, खासा डोसक्याला लावलं. कुडाला अडकवलेल्या काळ्या मिट्ट दोरीला बांधलेला आरसा त्यात वाकून बघून कंगवा केसावरनं फिरवला. मीठ आरशात बघितलं तर नाक निब्बर दिसायला लागलं होतं. वट बी मोठं झालतं. आवाज गोगरा झाला होता. तोंडाव कसलं तरी फोड उठायला लागलं होतं. थोड्या मिशा बी फुटायला लागल्या होत्या. ही समदा बदल अचानक होत चालला होता. असला निब्बर चेहरा बी त्या फुटक्या आरशात बघून एखादा राजबेंडार राजकुमार असल्यागत गालातल्या गालात लाजत होतो. आलेल्या बारीक मिशांवरनं कांगवा फिरवत छातीचा नसताना बी गेर फुगवत ताटलेल्या माडावाने ताट झालो तसा झोपड्याला लावलेल्या वरच्या लाकडाचा डॅंगा जोरात डोसक्याला लागला. आय करच तर श्यामी दारातनं समद बघत होती. श्यामी खदा हसत म्हणली, लय शिंग फुटले ती वाटतं. किती वेळ झालं बघती या आरशात बघतोय काय, गाणं गुणगुणतोय काय, नसताना मिश्या पिळतोय काय. असंच पाहिजे तुला, बसला ना डोसक्याला चांगला मार. असं म्हणून ती हसायलाच लागली. तिच्या हातात डोसक्यावर 2 घागरी होत्या. अवघडल्यागत झालती. मीच तिच्या हातातली घागर घेतली आणि तिच्या डोसक्यावर मारत म्हणलो, मला लागलं म्हणून बरं वाटते का तुला? आधी बघ की टेंगुळ आलंय का. श्यामीनं पडदिशी कडावरची घागर खाली टेकवली आणि माझ्या डोसक्यात चाच पडत बघायला लागली तर बाला मोठा टेंगुळ आलता. लगेच मला प्रेमानं गोंजारायला लागले. आत्ता किती खवीसावाने माझ्याशी वागत होती आणि लगे लोण्यावाळी इतळली होती. हेच तर होतं आमच्या श्यामीचं निर्मळ प्रेम. लय दिवसाने चिंगी घरला आली. रोज तर बोलून माद्याचं बुसकट पाडणारी चिंगी आज गप गुमान येऊन बसली. श्यामी म्हणत होती, अगं चिंगे चहा पिती का? बापानं रागवलं का तुला? तरी बी 1 नाही आणि 2 नाही, मूग गिळल्यागत गपच. शेवटाला श्यामीने तिच्या अंगावर वरडल्यावर जरा चिंगी भानावाली आणि श्यामीच्या गळ्यात पडून रडायच लागली. श्यामीने तिला जवळ घेतलं आणि विचारलं, अगं चिंगे काय झालंय ते तर सांग, उगं का भोकाड वाचलंय? श्यामी असं म्हणल्यावर चिंगी म्हणली, अगं श्यामी, बापूनं माझं लगीन ठरवलंय ग. उद्याची येणाऱ्यात आहे ती पोराकडची सुपारी फोडाय. ही शब्द कानावर पडल्यावर आज झोपड्यात माझ्या हातातली पितळी दान्न दिशी पायावर पडली. चिंगीचं लग्न जमलंय हे माझ्या मनाला चांगलं जाचलं. लहानपणापासून चिंगी माझी चांगली मैत्रीणच नाही तर माझ्या चांगल्या वाईट टायमाला धावलेली, मनातल्या एका कोपऱ्यात कवडशेच्या रूपानं येऊन टिक करणारी पहिलीच पोरगी. तिचं लग्न जमलंय म्हणल्यावर त्या मनातल्या कोपऱ्याच्या कोनाड्यावर कोणीतरी झाकण ठेवल्यागत झालं. तसं बी म्या तिच्या लायकीचा नव्हतोच. ती होती पार्टाची, आम्ही धनगराचं. पण म्हणते ती ना, प्रेमाला कुठली जातपात माहीत नसते. बापानं तिला फुलत वाढवलं होतं. म्याच मनाशी ठरवलं चिंगीचं लग्न ठरलं ते एका अर्थानं बरंच झालं. माझ्या बी मनातलं असलं पाप दूर व्हायला जरा मोकळीक मिळाली. माझा आवाज ऐकून श्यामी आणि चिंगी पळत आत आल्या. माझ्या पायावर पितळी उभी पडल्यामुळं पायाला चांगली कोच पडली, रक्ताची धारच लागली. श्यामीनं लगेच त्या चिमटीनं हळद भरली. चिंगीचा जीव मला बघून थोडा होत होता. चिंगी एकदा माझ्याकडे बघायची का परत पायाकडे बघायची.
चिंगीच्या नजरेनं मला घायाळ करून टाकलं होतं, पण त्या नजरेला न जुमानता, तिला काय बी न बोलता म्या तिथनं लगीन निसटलो बी. सापा पावलं कामावर गेलो. तिथं सलीमच्या कामावर पाणी मारत होते. त्यांच्या हातातनं पाण्याचा पाईप ओढून घेतला आणि राग राग करत डोसक्यावरनं आंघोळ केली. मनात कुठं तर प्रेमाची ठिणगी पेटल्यागत झालतं. ती ठिणगी पेटून अंगाची आग होणे अगोदर म्या इजवून टाकली होती. आंघोळ करून त्या मनात कुठंतरी वाटत असलेल्या भावनांना खत पाणी घालण्यापरीस त्याला आज कायमची तिलांजली देऊन टाकली होती. सलीमच्या वरडत होते, माझा आंघोळ केली नाही का? अरे एवढी थंडी पडली आणि येड्यावाने अंगावर गार पाणी का घेतो? बास कर. त्यांनी हातातनं पाईप ओढून घेतला. पण आंघोळ केल्यामुळं जरा डोसकं शांत झालतं. पण चिंगीची नजर मनाच्या 7 दरवाजाला बी न जुमानता आत येत होती, दस्तक देत होती. तरी बी तिच्या विचाराला कुलूप घालत म्या कामाकडे ध्यान दिलं. 4 दिवसावर चिंगीचं लगीन आलं होतं, तरी बी मी तिला भेटायला गेलो नाही. चिंगी झोपड्याकडं 17दा येत होती मला भेटाया, पण म्याच झोपड्याकडं फिरकलो नाही. तिचं लगीन लागल्याखेरीज म्या झोपड्याकडं जायचंच नाही असं ठरवूनच टाकलं. पण मनात कुठंतरी चोरी केल्यागत चालतं. पण जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणून मी मनाची समजूत काढत होतो. मनाला वाटलं समज संपलं, आता काय जागायचं आहे. पण समोर फक्त श्यामीचा चेहरा दिसत होता. तिच्या डोळ्यातली माझ्यासाठी जपलेली स्वप्न समधी आठवत होती. माझ्या आईसाठी बी ही समधी स्वप्न पूर्ण कराया मला कंबर कसायला लागणार होती. माझ्या थाळ्यात नियतीनं एवढ्या जबाबदाऱ्या वाढून ठेवल्या होत्या की असल्या गोष्टीकडे बघाय काय त्याचं दुःख बी करायला वेळ नव्हता. त्या गोष्टीला कवटाळून बसण्यापरीस हाय त्या जबाबदारीचं वजं कंबरडं मोडच तवर उचलत होतो. कवा माझ्या मागचं सरणार होतं या दुःखाच्या दिसाची पानगळती होऊन का नव्या सुखाची पालवी कवा फुटणार काय माहिती. अगोदरच दुःखाची हाय कमी होती काय त्या चिंगीच्या विरहानं मी पार कोल मडून गेलतो. माझ्या मनाचं दुखणं कोणाला बी कळणार नव्हतं, ते कोणाला सांगाय बी येत नव्हतं. इतके दिवस दुःखाचं हलाहल विष पीत होतो, तसं दुःखाच्या विषाचा एक मोठा घोट घशात उतरला आणि बाईलागत परत कामाला झोपलो. पण या विषयाची लाई कवा कवा अंगाचा दाह करायची, पण जबाबदारीच्या श्यामीच्या स्वप्नाचं चंदन मी उगाळून लावत होतो तवा कुठं माझ्या जीवाला बरं वाटत होतं. श्रोते हो, हा होता ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 14वा भाग, 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.